तर वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे। बीडच्या मांजरसुंबा इथं कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं उघड झालंय। शेजारील शेतातला मुरुम अवैधरित्या स्वतःच्या शेतात टाकल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यानं ज्योती जाधववर केलाय। तर प्रशासनाला तक्रार देऊन कोणतीही कारवाई झाली नसल्याचं पीडित शेतकऱ्यानं म्हटलंय। जून 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये। तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला, मग खोदकाम केलं अवैध। आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही। मग आम्ही तहसीलदारकडे अर्ज केला समोर 3/7/2024 ला। त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आमचे नुकसान भरपाई मिळावी। आणि या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। वाल्मिक कराडच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरसुंबा घाटातील याच ठिकाणी जमीन घेतल्याचा आता उघड होतोय। याच जमिनीच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अनेक वेळा आरोप केले होते आणि या जमिनीचा वापर रिसॉर्ट करण्यासाठी करण्याचा आरोप सुद्धा यापूर्वी सुरेश धस यांनी केला होता। या क्षेत्रावरती जवळपास 9 एकर जमीन ही वाल्मिक कराडच्या पत्नी ज्योती जाधव यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अंदाजे 70 ते 75 लाख रुपये खर्चून ही जमीन घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी डागडुजीचं काम सुद्धा सुरू आहे, कारण या ठिकाणी कुठल्या तरी व्यवसाय त्यांना सुरू करायचा होता, ज्याचं काम मागच्या 2-3 महिन्यापासून सुरू होतं। अलीकडच्या काळामध्ये ही जमीन घेतल्याचं पुढे येत आहे। मागच्या वर्षभरामध्ये या जमिनीचा व्यवहार झाला आणि ही जमीन सुद्धा वाल्मिक कराडची पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावरती आहे। अर्थात ही जमीन 2-3 भावाकडून विकत घेण्यात आलेली आहे। एकूण इथं जमीन आता जी खरेदी केली आहे ती 9 एकर इतकी आहे। मात्र जो आरोप केला जातोय की या परिसरातील आणखी जमीन वाल्मिक कराडला पाहिजे होत्या, अर्थात त्या किती पाहिजे होत्या, कशा पाहिजे होत्या, कुणाकडून पाहिजे होत्या हे जरी समोर आलं नसलं तरी ज्योती जाधव वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावे बीड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरती एक मालमत्ता पाहायला मिळते, जी सध्या आपल्या समोर आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, मांजरसुंबा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।